नागपुर शहर पुलिस की कार्रवाई के तहत ऑपरेशन थंडर में एनडीपीएस टीम को बड़ी सफलता मिली। 6 ग्राम एमडी ड्रग्स के साथ एक आरोपी को गिरफ्तार किया गया। पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल के आदेश अनुसार ऑपरेशन थंडर के तहत पेट्रोलिंग के दौरान शक के आधार पर एक वाहन की तलाशी ली गई। तलाशी में आरोपी के पास से 6 ग्राम एमडी ड्रग्स जिसकी कीमत करीब 30,000 रुपए बताई जा रही है बरामद हुई। इसके अलावा 3 मोबाइल फोन और एक दोपहिया वाहन समेत करीबन 12,40,000 रुपए का मुद्देमाल जब्त किया गया। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया है और साथ ही आगे की जांच जारी। सध्या आदरणीय पोलीस आयुक्त साहेब आदरणीय रविंद्र कुमार सिंघल साहेब यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन थंडर ही संकल्पना मोहीम राबवण्यात येत आहे। त्या मोहिमेअंतर्गत आमचे आदरणीय जॉईंट सीपी नवीन रेड्डी सर, ॲडिशनल सीपी गुन्हे वसंतजी परदेश सर, आदरणीय डीसीपी राहुल माखनीकर सो, एसीपी आदरणीय अभिजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तसेच आमचे आदरणीय पोलीस निरीक्षक गजानन गुलाने साहेब असे आम्ही एक सामूहिक कारवाई करत आहोत। आणि कारवाई करत असताना आज रोजी आम्ही पेट्रोलिंग करत असताना मेडिकल चौकात आम्हाला एक वाहन संशयित आढळून आले। ते वाहनाचा नंबर सांगता MH02CW1604 हे वाहन संशयित आम्हाला दिसलं, म्हणून साहेबांनी आम्हाला आदेश केला की ह्या वाहनाचा पिछा करा। आम्ही त्याचा पिछा करत असताना आम्ही त्याला पकडलं आणि पकडलं असताना त्याला चालकाला नाव विचारलं असता किंवा त्याने तू का थांबला नाही याबाबत विचारणा केली असता त्याने उडवळीचे उत्तर दिले। आमचा संशय बळकावला आणि म्हणून आम्ही 255 त्या ठिकाणी बोलून त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात 6 ग्राम एमडी मिळून आले, ज्याची किंमत 30,000 रुपये आहे। आणि त्याचप्रमाणे त्याच्या ताब्यात 3 मोबाईल मिळून आले। तसेच त्याच्या ताब्यात जी वाहन होतं हुंडाई एरोना ही सुद्धा त्या ठिकाणी म्हणून जिचा नंबर MH02CW1604 याप्रमाणे असा एकूण 12,40,000 रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने आम्ही त्याला ताब्यात घेतले व एनडीपीएस कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई केली असून इमामवाडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत त्याच्यावर पोलीस हेड कॉन्स्टेबल अरविंद गेडेकर यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे व त्याला इमामवाडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे गुन्ह्याची बॅकवर्ड व फॉरवर्ड लिंक पाहता आम्हाला फॉरवर्ड लिंकचा जो आरोपी आहे, संशयित आरोपी आहे, त्याचे नाव प्राप्त झालं असून त्याला पकडण्यासाठी आदरणीय पोलीस निरीक्षक गुलाने साहेब यांनी 1-2 टीम तयार केल्या असून आरोपीला शोधण्यासाठी एक पथक तयार केलं आहे। आणि तो पथक आणि आम्हाला 100% गॅरंटी आम्ही त्या आरोपीला नक्कीच आम्ही त्याला ताब्यात घेऊ आणि त्याला सुद्धा आम्ही अटक करण्याचा 100% प्रयत्न करू। या निमित्ताने मला सामाजिकला एक विनंती आव्हान आहे की जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटत असेल की या ठिकाणी काही अवैध धंदे चालू आहे ते तुम्ही पोलिसांना जवळच्या पोलिसांना संपर्क करून सांगावा किंवा तुम्ही एक डायल 112ला कॉल करावा। तुमचं नाव गुपित ठेवण्यात येईल याची आम्ही नक्कीच शाश्वती देतो।